आणि आता बातमी आहे शिवसेनेच्या गोटामधनं. शिवसेनेच्या विदर्भातल्या शिवसंपर्क अभियानाला कालपासून अकोल्यामध्ये सुरुवात झाली. आज या अभियानाचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः अकोल्यामध्ये हजेरी लावतायत असं बघायला मिळतंय. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी अकोल्यामध्ये दाखल झालेले आहेत. आज 20 मतदारसंघातील एकूण परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. विरोधकांच्या संघर्ष यात्रेनंतर भाजप संवाद यात्रा काढणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही शिवसंपर्क अभियान सुरू केलंय. याबद्दलची ताजी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहेत. तर रजत, आजचा हा शिवसंपर्क अभियानाचा कार्यक्रम नेमका कसा असेल? अश्विन, 10:30 वाजताच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहे आणि अकोला, बुलढाणा आणि अमरावती या 3 जिल्ह्यांसाठीचा हा शिवसंपर्क अभियान आहे. या 3 जिल्ह्यांमध्ये लोकसभेच्या 3 जागा आहे, विधानसभेच्या 20 जागा आहे आणि गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचा हा पश्चिम विदर्भातला हा जो संपूर्ण पट्टा आहे हा शिवसेनेचा एक गड मानला जात होता. मात्र गेल्या निवडणुकीमध्ये कुठेतरी शिवसेनेची काहीशी पिछेहाट या ठिकाणी झालेली होती आणि त्यामुळे कुठेतरी शिवसेनेची पक्ष बांधणी या संपूर्ण परिसरामध्ये पुन्हा मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी येत आहेत. 10:30 वाजता ते या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने 3ही जिल्ह्यातले जे पदाधिकारी या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहेत त्यांच्यासोबत ते चर्चा करणार आहे. या जिल्ह्यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहे, पक्ष कुठं मागे पडतोय आणि काय गोष्टी केल्यानंतर पक्षाची बांधणी या ठिकाणी मजबूत करता येईल, या सर्व मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख चर्चा करणार आहे. आदित्य ठाकरेही त्यांच्या सोबत असणार आहे आणि सोबतच अरविंद सावंत जे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहे आणि इतर अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत शिवसेनेचे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत येत आहे. आणि आता विदर्भातल्या 3 जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या शासकीय विश्रामगृहाला पोहोचायला सुरुवात झालेली आहे. मात्र निवडक कार्यकर्त्यांनाच या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये प्रवेश दिला जात आहे आणि निवडक कार्यकर्त्यांसोबतच उद्धव ठाकरे यांची थेट समोरासमोर चर्चा होईल असं सांगितलं जात आहे. अश्विन, रजत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स घेतच राहू.